5 प्रवेश आपला निश्चित झालेला आहे. भगीरथ दादांना आपण पुढे सोबत घेणार आहे तुम्ही विठ्ठल परिवार म्हणून? नाही, आता तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. खरं वास्तविक पाहता आम्ही नगरपालिकेला हा विषय सगळी एक जागेला मोठ बांधण्याचा प्रयत्न 2 पावलं मागे घेऊन मी प्रयत्न केला होता. आणि मग तिथं सुद्धा ह्याच जिने आता गोळ घातला त्यांनी तिथंही पण गोळ घातला. भगीरथला पण नीट सत्ता येऊ दिली नाही. जर तिथं सगळी एकत्र आपण लढलो असतो तर निदान आपल्या विचाराचे आणि नगरपालिकेत आपल्याला जरी नगराध्यक्ष निवडून आले असले तरी मेजॉरिटीनं आपल्याला तिथं सत्ता मिळाली असती, सगळी मिळून आम्ही लढलो असतो. तर पण तिथंही ह्या नेत्यानंच गोळ घातला. ह्या नेता लोकांची दिशाभूल करतो. स्थानिकचा नेता बोलतोय मी. स्थानिकचे आमदार जे आहेत ते लोकांची दिशाभूल करतात आणि तसंच वरचे नेते मंडळाची दिशाभूल करतात आणि त्याच्यामुळे हे स्थानिकच्या नेत्यामुळे हा सगळा गोळ झालेला आहे. आणि परिवारात फूट पाडायचं काम सुद्धा त्याच नेत्याने केलेलं आहे. निवडणुकीत फटका बसेल राष्ट्रवादी काँग्रेस? आता चित्र समोर आहे, लक्षात येईल आता काय परिस्थिती आहे ती काय नाही. आता आम्हाला भाजपनी जागा प्राधान्याने आमच्या सगळ्या परिवाराला, आमच्या ग्रामीण भागातल्या सगळ्या नेते मंडळ, गणेश दादाला जागा सोडली, मला जागा सोडली, युवराज दादा, आम्ही सगळे मिळून असल्यामुळं सन्मानानं आम्हाला चांगल्या पद्धतीत जिल्हा परिषदचे उमेदवार, आम्हाला जिल्हा परिषदच्या उमेदवाराची जागा म्हणजे जिल्हा परिषद उमेदवार तेवढे आम्हाला प्राधान्याने जागा सोडल्या, पंचायत समिती तेवढ्या जागा सोडल्या. त्यामुळे सन्मानानं आम्ही ही निवडणूक लढतोय. अभिजित पाटील म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले त्यामुळे भाजपचे जे आता प्रस्थापित आहेत म्हणजे तुम्ही असतील, गणेश पाटील असतील किंवा अजून त्यांचा आम्ही पराभव करणार आहे. मी काल तुमच्या माध्यमातून मुलाखत ऐकली. तो नेता वैयक्तिकच बोलतोय, तो पक्षावर कुठल्याही पक्षावर बोलतच नाही. उगाच कशाला येड्यात काढायला लागलाय? जनतेला येड्यात काढला तसं चॅनलवाल्याला सुद्धा येड्यात काढायला लागले का, असा माझा प्रश्न आहे ना. काल मी बघितली तिची मुलाखत ऐकली, तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला होता. खरं वास्तविक आता तिने ते उत्तर द्यायला पाहिजे होते. तेव्हा भाजपच्या विरोधात मी स्ट्रॉंगपणाने लढणार आहे असं अजिबात त्यांच्याकडे नाही. आतनं फक्त मतदारांना आणि लोकांना फसवण्याचं काम ते करायला लागले. भाजपची बी टीम म्हणून काम करतात. भाजपबद्दल बोलायला का कचरते ते? मग आता मला काय माहिती, तू यांना विचारा ना का कचरते काय नाही, नाही. भाजपची मग, बी टीम वाटते का? अभिजित पाटलांचा गट भाजपची बी टीम म्हणून काम करतो असं वाटतंय का? असं काय म्हणणार नाही, भाजपची बी टीम वगैरे मी म्हणणार नाही. पण ते जनतेला, तालुक्यातल्या जनतेला, मतदाराला ते फसवण्याचं काम जरूर त्या पद्धतीने करतात. त्यांची चुकून त्यांना आमदारकी मिळालेली आहे आणि त्याचा गैरफायदा आणि जनतेला, मतदाराला फसवण्याचं काम मात्र ते प्राधान्याने करायला लागलेले आहेत.